पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदेच्या अधिपत्यात एलसीबीची साक्री रोडवर गुंगीकारक औषधांसह एकास अटक। याबाबत वृत्त असे की गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली डंबीर शेख, रफीउद्दीन शेख वय 34 राहणार पूर्व ओडको, चाळीसगाव रोड, धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून हुंदाई कंपनीची कार व 72,000 रुपये किमतीची गुंगीकारक औषधे असा 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची ही कारवाई केली असून या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार डंबीर शेख, रफीउद्दीन शेख वय 34 राहणार पूर्व ओडको, चाळीसगाव रोड, धुळे हा MH06AB 1983 या क्रमांकाच्या हुंदाई कंपनीच्या कारमध्ये साक्री रोडवर महिंद्रा हॉटेल समोर थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यांनी त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी आपल्या पथकासह जाऊन संशयास्पद असलेल्या डंबीर शेख यास अटक केले। 6 मार्च 2024 रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास त्यास छापा टाकून पकडले। पोलिसांना त्याने गुंगीकारक औषधे ही विनापरवाना असल्याचे कबुली दिली। यावेळी पोलिसांनी गुंगीकारक औषधांची 72,000 रुपये किमतीचे खोके त्याच्याकडून जप्त केले। सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, उपनिरीक्षक अमित माडी, प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश बालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुनील शेंडे, चालक कैलास महाजन अशा पथकाने कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडीन फॉस्फेट, ट्रायफोलिन, हायड्रोक्लोरिक कफ सिरप हे जे नशाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून त्याने तो माल आणलेला आहे। त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डंबीर शेख, रफीउद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला। त्याच्याकडे एक लाल रंगाची हुंडाई कार होती। तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण 480 सीलबंद पाकिटे सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बॅन्ड आहेत NDPS ऍक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे। आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता। धन्यवाद।